Welcome back and nice to meet you students. Today we are going to learn unit 2.5 Windy Lines. वाऱ्याच्या ओळी. मुलांनो इयत्ता 7वी इंग्रजी पान नंबर 54 वर आपल्याला एक प्रोजेक्ट दिलेला आहे आणि यामध्ये सुंदर असे प्रसिद्ध अशा कवींचे अवतरण वाऱ्याच्या संदर्भात ते दिलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत. लेट स्टार्ट. सी हिअर स्टुडंट्स, ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न what things are given in this passage. See here, this is a collection of quotations from famous author on the subject of wind. हे काय आहे? This is a collection. Collection means संग्रह, quotations means अवतरण. From famous authors on the subject of wind. प्रसिद्ध अशा लेखकांचे वाऱ्याच्या संदर्भातले या ठिकाणी काही अवतरणांचा संग्रह दिलेला आहे. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेटच्या साह्यानं अँड युअर टीचर्स आणि तुमच्या शिक्षकाच्या मदतीनं यू कॅन मेक सिम्युलर म्हणजे असाच कलेक्शन ऑफ फेमस ऑर मेमोरेबल लाईन्स on different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school, etc. अगदी अशाच पद्धतीचा संग्रह इंटरनेटच्या किंवा तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं तुम्ही तयार करू शकता आणि अविस्मरणीय अशा ओळींचा संग्रह तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी मिळवू शकता. बरोबर. वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामधला जसं की पाऊस असेल, रेनबो इंद्रधनुष्य, चंद्र द मून, द सन, मॉर्निंग सकाळ, नाईट, होम, स्कूल एक्सेट्रा इत्यादी विषयावर यू कॅन पुट देम अगेन्स्ट ब्युटिफुल बॅकग्राऊंड अँड ग्रीटिंग कार्ड्स. तुम्ही ते ठेवू शकता. कुठं? यू कॅन पुट देम अगेन्स्ट ब्युटिफुल बॅकग्राऊंड. त्याच्यामध्ये तुम्ही एक सुंदर असं बॅकग्राऊंड तयार करून, डिझाईन तयार करून तो सुंदर असा ओळींचा संग्रह तुम्ही ठेवू शकता, मांडवू शकता. बरोबर. किंवा ग्रीटिंग कार्डवर सुद्धा तुम्ही तो लिहू शकता किंवा डेकोरेट करू शकता. पहा तर मुलांना, आपण या ठिकाणी दिलेले जे काही पान नंबर 54 वर दिलेले जे काही कोटेशन्स आहेत ते कोटेशन्स समजून घेऊयात. ते कोटेशन्स आहेत वाईन मीन्स वाऱ्याच्या संदर्भात. The quotations are related with wind and the quotations composed by the famous author. Okay, see here, this first quotation we are going to learn and that is composed by A. Milne and it is taken from the poem A Wind on the Hill. See here. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपण शिकणार आहोत की कविता वाचायच्या कशा, कविता गायच्या कशा, या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला कशी वाचायची तेही समजावणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी एक सुंदर अशी कविता तुम्हाला मी गाऊन दाखवणार आहे आणि या व्हिडिओच्या मध्ये देखील तुम्हाला एक सुंदर अशी कविता गाऊन दाखवणार आहे. मी 2 कविता तुम्हाला मी गाऊन दाखवणार आहे. बाकीच्या कविता कशा रीड करायच्या त्या समजावणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, समजून घ्या कोटेशन्स कसे रीड करायचे आणि कोटेशन्स कसे सिंग करायचे. आणि त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या माय इंग्लिश गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचं कमेंट्स देखील मला कळवा. ओके स्टुडंट्स, नाउ लेट्स स्टार्ट. See here, first quotations that composed by A. Milne. Okay, see here. No one can tell me nobody knows. No one can tell me nobody knows where the wind comes from, where the wind goes. या ठिकाणी A. Milne हे या ओळींमध्ये आपल्याला समजावतात की नो वन कॅन टेल, मला कोणी सांगू शकत नाही किंवा कोणाला माहिती पण नाहीये वारा कुठून येतो आणि वारा कुठे जातो. कोणी सांगूच नाही शकत नाही. का? नो वन कॅन सी, कोणीही वाऱ्याला पाहू शकत नाही. पहा आता पुढचं कोटेशन आपल्याला समजून घ्यायचंय. हे कोटेशन सुंदर असं कोटेशन आहे आणि हे कोटेशन कृष्णा रोसेटी या प्रसिद्ध कवयित्रीने समजावलेलं आहे, त्यांनी रचलेलं आहे.
काय म्हणतायत त्या पहा. हू हॅज सीन द वाईन? Who has seen the wine? Neither I nor you. Who has seen the wine? Neither I nor you. But when the leaves are trembling, the wind is passing through. Who has seen the wind? Neither you nor I. But when the trees bow down their heads, the wind is passing by. काय समजवतायत या ठिकाणी? कवयित्री असं म्हणतात कृष्णा रोज शेट्टी, कोणी वाऱ्याला पाहिलंय का हो? पाहिलंय का हो कोणी वाऱ्याला? नाहीये, कोणीच वाऱ्याला पाहिलं नाहीये. ते असं म्हणतात, मी नाही पाहिलं आणि तुम्ही सुद्धा नाही पाहिलेलं. परंतु बट वेन द लिव्स अँड ट्रम्बलिंग, जेव्हा झाडाची पानं सळसळतात, द विंड इज पासिंग थ्रू. या ठिकाणी विथ झालेला आहे. विथच्या ऐवजी आपल्याला विंड वाचायचं आहे. द विंड इज पासिंग थ्रू. WIND पाहिजे. WINDTS, डी च्या ऐवजी एन पाहिजे. द विंड इज पासिंग थ्रू. लक्षात आलं का तुम्हाला की वारा त्या ठिकाणी काय केलंय? सळसळत असतो. हू हॅज सीन द विंड? नायदर यू नॉर आय. मी पण पाहिला नाही आणि तुम्ही पण नाही पाहिलं वाऱ्याला. परंतु तोच प्रश्न त्यांनी पुन्हा विचारलाय की वाऱ्याला तुम्ही नाही पाहिलं आणि मी पण नाही पाहिलं. परंतु पहा, वाऱ्याचं अस्तित्व जाणवतं. बट वेन द ट्रीज बोज डाऊन देअर हेड्स, द विंड इज पासिंग थ्रू. जेव्हा वारा वाहत असतो ना, तेव्हा झाडं काय, इथं माडाची झाडं, कोकोनटचे ट्रीज काय झुकलेले दिसतात. का झुकलेले आहेत? कारण की वारा वाहतोय. इट इज अ साइन ऑफ विंड. ओके, आपल्याला या ठिकाणी कवयित्री समजवतात की वारा वाहतोय. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कवयित्री समजवतात. बरोबर आहे. आता पहा, पुढचे आणखी काही कोटेशन आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी एक कोटेशन आहे. हे कोटेशन आहे प्रसिद्ध अशा कवयित्री सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू इज द नाइटिंगेल ऑफ इंडिया. वी नो स्टुडंट्स, लता मंगेशकर इज द cuckoo of India. And सरोजिनी नायडू इज द नाइटिंगेल ऑफ इंडिया. हे नाइटिंगेल ऑफ इंडिया सरोजिनी नायडू काय म्हणतात त्या कोटेशन्स मध्ये आपण ते समजून घेऊयात. राईज ब्रदर्स राईज, द वेकिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. Rise brothers rise, the waking skies pray to the morning light. The vine lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Like a child that has cried all night. काय सांगतात? सुंदर अशा ओळी आहेत. या ओळीमध्ये सरोजिनी नायडू असं म्हणतात की उठ भाऊ, उठ उठ भावा, उठ लहान भावा, तू उठ, जागा हो. कारण की काय झालेलं आहे? आकाश जाग झालेलं आहे. आणि ते प्रार्थना करताय, प्रे टू द मॉर्निंग लाईट. सकाळच्या प्रकाशाकडे ती प्रार्थना करताय. काय म्हणताय? द वाईन लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. आणि काय झालेलं आहे? पुढच्या तिसऱ्या ओळीमध्ये कवयित्री आपल्याला समजवतात की वारा शांत असं झोपलेला आहे पहाटेच्या कुशीमध्ये. की जसं लहान बाळ हे रात्रभर रडून रडून ते आईच्या कुशीमध्ये झोपतं. सुंदर अशी कल्पना या ठिकाणी सरोजिनी नायडूने या ओळींमधून आपल्याला समजवलेली आहे. चला तर मुलांनो, आपण आता पुढील कोटेशन समजून घेऊयात. हे कोटेशन्स आहे मुलांनो स्टीव्हन्सन, RL स्टीव्हन्सन यांनी रचलेलं आहे. काय म्हणतात ते पाहूयात आपण. Oh, you that are so strong and cold. ते वाऱ्याला संबोधतात या ओळींमधनं. Oh, you that are so strong and cold. Oh, blower, are you young or old? अरे वाहणाऱ्या वाऱ्या, तू कसा आहेस? तू मजबूत आहेस आणि थंड आहेस तू. यू आर चिल्ड. ओ वाहणाऱ्या, ओ ब्लोवर, आर यू यंग और ओल्ड. ते विचारतात प्रश्न, अरे तू कस तरुण आहेस का वयोवृद्ध आहेस? कारण तू सदा सर्व काळ वाहत असतोस. इथून पाठीमागे वाहिलास, आत्ताही वाहतोस आणि पुढेही तुझं वाहन निरंतर चालू राहणार आहे. आणि पुढे असं ते समजावतात, आर यू अ बीस्ट. अरे तू का रानामधला किंवा झाडावरचा एखादा पशु आहेस का? जसं की या ठिकाणी टायगर दाखवलं की नाहीये. पहा काय म्हणतायत ते. आर यू अ बीस्ट, तू पशु आहेस का? ऑर ऑफ फील्ड अँड ट्री, रानामधला किंवा झाडांमधला पशु आहेस का? और जस्ट स्ट्रॉंगर, किंवा केवळ तू एखादा बलाढ्य असा चाइल्ड
देन मी माझ्यापेक्षा बलवान असा एखादा मुलगा आहेस का रे? आणि हे म्हणतात स्टीव्हन्सन पुढे समजावतात, आर एल स्टीव्हन्सन शेवटच्या 2 ओळीमध्ये म्हणतात पहा, सेकंड लास्ट ओळीमध्ये काय म्हणतात पहा, ओ वाइंड ऑफ ब्लोविंग ऑल डे लॉंग, सदैव वाहणाऱ्या निरंतर वाहणाऱ्या वाऱ्या, ओ वाइंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, तू असं सुंदर असं मोठ्यानं गाणं गातोस ना, असे गाणं गाणाऱ्या वाऱ्या कसा आहेस तू, हे याच्यामधनं ते समजवतात. आता पहा या कोटेशन्स मधले रायमिंग वर्ड्स आपण समजून घेऊयात. कोल्ड, ओल्ड, ट्री, मी, लॉंग, सॉन्ग. आता आपण पहा नेक्स्ट कोटेशन या ठिकाणी समजून घेणार आहोत वाऱ्याच्या संदर्भामधलं, आणि हे कोटेशन्स रचलेलं आहे विल्यम ब्लॅक आणि ते काय म्हणतात पाहूयात. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द वाइंड अँड द वाइंड ब्लोज इट बॅक अगेन. तुम्ही जेव्हा वाऱ्याच्या दिशेनं काय फेकताय, वाळू फेकताना, तर वाऱ्याच्या दिशेने फेकलेली वाळू उलट ती तुमच्याच अंगावर येते. अँड द वाइंड ब्लोज इट बॅक अगेन. वारं पुन्हा तुमच्याकडेच ते वाहून आणतं. ओके, लक्षात आलेली आहे. आता पुढचं कोटेशन आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. हे कोटेशन्स कुणी रचलेलं आहे? पी.बी. सेले अशा प्रसिद्ध अशा इंग्रजी कवीनं रचलेलं आहे. काय म्हणतायत बा, ओ वाइंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. ओ वाइंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. वाऱ्याला या ठिकाणी पी.बी. सेले असं म्हणतात. काय म्हणतायत ते की हे वाऱ्या जेव्हा हिवाळा येतो ना, कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, आणि त्यावेळेस जेव्हा हिवाळा येतो त्यावेळेस का प्रश्न विचारतात त्या वाऱ्याला की वसंत ऋतू खूप पाठीमागे राहिलेला असतो का? सुंदर असे अवतरण या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला 54 पानावर आणखी एक समजवलेलं आहे की तुम्हाला असेच अवतरणांचा कलेक्शन करायचं आहे तुमच्या प्रोजेक्ट करता. आता पहा या ठिकाणी आणखी काही आपण अवतरणं समजून घेणार आहोत. पहा हे अवतरण आहे, हे अवतरण सूर्य आणि चंद्राशी रिलेटेड आहे. काय सांगतंय अवतरण, हे कोटेशन्स पहा आपण समजून घेऊयात. द सन लव्ड द मून सो मच, द सन लव्ड द मून सो मच, ही डायड एव्हरी नाईट जस्ट टू लेट हर ब्रीथ. काय समजवत आहे कोटेशन्स? हे कोटेशन आपल्याला असं समजावत आहे की सूर्य काय करतो. सूर्य हा आपल्याला माहिती आहे तो त्याचं चंद्रावर विलक्षण असं प्रेम आहे, चंद्रावर त्याचं विलक्षण असं प्रेम, आणि म्हणून ही डायड एव्हरी नाईट. प्रत्येक रात्री सूर्यास्त होत असतो संध्याकाळी, आणि सूर्यास्त झाल्यामुळं काय होतो की स्वच्छंद असा चंद्राला काय करता येतो, श्वास घेण्याकरता तो प्रत्येक संध्याकाळी काय करतो, चंद्र हा स्वतःचा अस्त करून घेतो. सुंदर अशी ओळ या ठिकाणी समजावलेली आहे. आणि पुढे आणखी या ठिकाणी आपण रेन्सी रिलेटेड कोटेशन समजून घेणार आहोत. हे कोटेशन कसं गायचं हे तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. हे गाऊन सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, rain on the green grass and rain on the tree, rain on the housetop but not on me. पहा ही छोटीशी मुलगी, क्यूट अशी मुलगी किती सुंदर अशी हसते, छत्री तिच्या हातामध्ये, काय पाऊस पडत असताना सुद्धा हसतीये, ती गाती आहे. काय म्हणते पहा, rain on the green grass and rain on the tree, rain on the housetop but not on me. Rain on the green grass and rain on the tree, rain on the housetop but not on me, but not on me, but not on me. सुंदर असे कोटेशन्स या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. हे आपल्याला कोटेशन काय करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत मुलांनो, आणि अशा पद्धतीचा कोटेशनचा संग्रह आपल्याला करायचा आहे. लक्षात आलं मुलांनो? ओके स्टुडंट्स, वी आर गोइंग टू मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. Okay, bye. See you again.